हे ब्राह्मण रस्त्यावर झाले आडवे, हे राजाचा विजय असो. त्यांनी सांगितलं तुम्हाला काय हवं? त्यांनी सांगितलं जे हत्तीवरती बसलेला शुभ्र पुरुष ठीक काय पाणी तरी सोडून गेला हत्ती घेऊन. पण हत्ती तर घेऊन गेले पण पाऊस काय येईल? आता हत्तीचा पावसाचा काही संबंध नाही. त्यांनी विचार केला हत्ती आणला पण पाऊस येईल. मग राजा काहीतरी पालन करतो तिथे प्रजा म्हणून तिथं पाऊस येतो. मग काही लोकांना पाठवून जा की राजा तिकडे जे काही शील धर्म आहे तो शील धर्म गेले. राजाला म्हणत की तुम्ही शिलाचं चांगलं पालन करता, आम्हाला शील धर्म द्या. त्यांनी सांगितले मी काही देऊ शकत नाही. मग काय देऊ शकत नाही तुम्ही? काय कारण काय? तर त्यांनी सांगितलं की जेव्हा प्रदर्शन चालू असताना राजाची काही प्रतिस्पर्धा चालू असताना मी पान फेकला हवेमध्ये आणि तो पडला पाण्यामध्ये पुष्पकर्णामध्ये. तो पान काय घरी आला. तर मला अशी शंका आहे की तो एखाद्या प्राण्याला भिडला असला आणि तो आत्यातच थांबला म्हणून तो काय घरी आला. म्हणून मला या शिलाच्या प्रती शंका मी काय शिल घेऊ शकतो. अरे तुमची इच्छा नाही, हिंसा करण्याची भाव नाही, तुम्हाला दिसला नाही कोणत्या प्राण्याला लागला का नाही लागला. तर तुम्हाला काही हिंसा करण्याचा भाव नाही, माहित नाही तुम्हाला लागला का नाही लागला, फक्त तुम्ही संदेह करत आहात शिलाच्या बाबतीत, तरी आम्हाला शिलामध्ये देऊ शकतो. समजा की तुम्ही माझ्या आईकडे जा, माझी आई तुम्हाला गेले. त्याच्या आई राजाच्या आईकडे गेल्याच्या नंतर राजा सांगितलं राजमाता, तिला राजमाता म्हटलं. आता चित्रपटात राजमाता राजमाता हे शब्द आपल्याला माहितीच आहे, काही अवघड गोष्ट नाही. मग राजमाताकडे गेल्याच्या नंतर राजमाताचा इतिहास आता काही मस्करीला मस्तीचे शब्द तर लोकांमध्ये जास्त आहे ना. ते इतिहास ते म्हणजे कशाला आले आपण बघा. त्या लोकांनी सांगितलं की आम्ही शील धर्म घेण्यासाठी आलो आणि राजाने तुमच्याकडे पाठवलं. तर ती म्हणजे मी काय देऊ शकत. मग काय देऊ शकत नाही? शील धर्म काय देऊ शकत? हा प्रतिकृष्ट तिला सांगितलं माझ्या शिलाच्या प्रती मला संधी आहे. काय संधी? माझ्याकडे 2 माळा होत्या, एक मोत्याची माळ आणि एक चंद्राची माळ. या माळा मी घेतल्याच्या नंतर मला असं माझ्या मनात भाव आला की जी राजाची जी राणी पटराणी तिला द्यावी ही मोत्याची हार, आणि जी काही चंद्राची हार आहे ती उपराजा आहे तिच्या पत्नीला द्यायला आम्ही सुंदर द्या. पण डबल मनामध्ये भाव आला, अरे मी तर शील धर्माचं पालन करत आहे, हा भाव माझ्यामध्ये व्यवस्थित नाही. मला कोण आहे मोठं कोण आहे छोटं मला काय घेऊन देणार? ज्याचा अधिकार आहे त्याला ते दिलं पाहिजे. बस दिलं तो अधिकारातच धर्म विचार आला. पण हा विचार करायला त्याच्यामुळं माझे जे काही असा विचार माझ्या चित्तात असा विचार उत्पन्न झाला, त्याच्यामुळं मी कशी माझे जे काही संदेह आला म्हणून मी कशी धर्म देऊ शकतो. मग तुमची काही इच्छा नसताना आता तुमच्या मनात चांगलाच विचार आला की ज्या सोन्याचा तुमचा अधिकार होता पटरा राजाची जी काही पटराणी तिलाच तुम्ही द्यायचं ते काही चित्तात विचार आला. पण माझ्या चित्तामध्ये हा धर्म आला की तिला देईल नीला देईल हे उचित नाही, तिचा अधिकार होता तिला दिलाच पाहिजे म्हणून मी काही देऊ शकतो. तुम्ही असं करा की उपराजाकडे जा, त्याचं जो काही लहान मुलगा होता त्याच्याकडे जा. ते पाठवलं, ते गेले सर्व उपराजाकडे. राजाला म्हणाले की बाबा आम्हाला सुविधा नाही. राजा म्हणून काही देऊ शकत काय? कारण काय? त्यांनी सांगितलं जेव्हा मी राजाच्या भेटीला आलो रथामध्ये
आणि भेटीला रथामध्ये आल्याच्या नंतर काही लोक मला रस्त्यात भेटले. त्या लोकांना म्हटलं, तुम्ही थांबा, मी राजाची भेट घेऊन येतो. काय तुमची समस्या असेल ती दूर करेल. तो गेला आणि तेवढ्यामध्येच पाऊस झाला सुरू. आता पाऊस झाला सुरू, राजा म्हणते थांब, जाऊन आपल्या छोट्या भावाला जाऊन थांब. आता राजाचा आदेश आहे, पाऊस आहे, तिथंच थांबला तो राग. मग त्यानंतर स्मरण झालं, मी त्या लोकांनी शब्द दिला होता आणि त्या लोकांनी किती अडचण झाली असेल, पावसात भिजत असतील, तिथंच थांबले असते. आता गण ते लोक निघून गेले असते वाट, त्याच्यातलं काय. पण असं वाटतं त्यांना की मी खोटा बोललो, परिस्थिती खोटं बोलायची नाही. तो म्हणजे माझ्यात काय की या शिलाच्या प्रती माझ्या चित्तामध्ये काय झाले, संदेह, शंका आली. मी काय शिकू शकतो? आज तुमची इच्छा नाही, काही नाही, तुम्ही काही जाणून बुजून खोटं बोलत नाही, काही नाही. तुम्हाला फक्त तुम्ही त्यांना शब्द दिला, पाऊस आहे, तरी मला संदेह मी काय देऊ शकतो. बघा की बौद्ध धर्मामध्ये सर्वात मोठं जर कोणतं असेल तर खोटं बोलणं. थट्टा मस्करी बदलून जरी खोटं बोलायला तर ते अकुशल कर्म. पाप कर्माचं अकुशल कर्माचं ते बीज आहे खोटं बोलणं. त्याच्या गर्भशी, त्याला गर्भ म्हटलं जातं. जसं गर्भ जे काही शेर राहतो तर त्याच्यातच बाळ वागायला लागतं. तसंच तो काय अकुशल कर्माचा बीज आहे, म्हणजे गर्भशय, तो बीज वागण्याचा म्हणजे पाप कर्माचा. तर त्या अनुषंगाने याला जाणलं पाहिजे. पण हल्ली लोक काय मानपानाला सुद्धा खोटं बोलतात, मानपान मिळण्यासाठी खोटं बोलतात. तेच नाही, काही मिळवण्यासाठी खोटं बोलतात, काही प्राप्तीसाठी खोटं बोलतात. काही नाही, आमच्याकडे 5-50 भरते जे धान्य संपलेलं आहे, तुम्हाला करावं लागेल, जेवारी तयार, ब्रेड तयार, काळजी मोठा मोठा आपण द्यायला लागतो. बरेचसे लोक मी पाहत आहे, गेलं काहीच वाटत नाही खोटं बोलायला. का वाटत नाही? भीती संपली, त्यांना समजून नाही राहिलं हे जो गर्भशय आहे पाप कर्माचा, तो खोटं बोलण्याचा. म्हणून बोधिसत्व आपल्या आयुष्यामध्ये कधीच खोटं बोलले नाही, कधीच. प्राण गेला तरी नाही, काही लाभापायी सुद्धा खोटं बोलले नाही, कोणत्याच गोष्टी खोटं बोलले नाही. म्हणून त्यांच्या एक ब्राह्मण म्हणतो काय तोदय नावाचा की भगवान तुमच्या वाणीमधून कमळाच्या फुलांचा सुगंध निघतो, काय कारण? तर भगवान बुद्ध म्हणतात हे तोदय, मी जेव्हा माझ्या पारमिता पूर्ण करत असतापासून ते आजपर्यंत कधीच मी खोटा बोललो. त्याच्यामुळे माझ्या मुखामधून जे काही कमळाच्या फुलासारखा सुगंध, हे कारण. म्हणून बोधिसत्वाची ही गोष्ट आपण काय केली, भगवंताच्या धर्मामध्ये ही गोष्ट आपण काय केली आहे, बाजूला केली. तर त्या गोष्टीला आपल्याला काय करावं लागतं, विचारात्मक वागावं या गोष्टीच्या बाबतीत. ही फार महत्वाची गोष्ट. ही जरी एक गोष्ट झाली आपल्या आयुष्यात खूप मोठा धर्म, कारण ते 5 पंचवर्गीय भिक्षू त्यांना सुद्धा काय संदेह निर्माण झाला. अरे जेव्हा हा उपास तापास करत होता तेव्हा याला बोधी प्राप्त झाली नाही, आता हा भाकरी खायला दाबून याला काय आता बोधी प्राप्त होईल त्याच्या मनामध्ये. पण त्याने सांगितलं तुम्ही माझ्यासोबत होते 5 वर्ष, तीनदा यायची,
लागली का तुम्हाला बोली प्राप्त झाली? त्यावेळेला माझ्या मुखात एकच शब्द, नाही नाही नाही. मी तुम्हाला तरी खोटं बोललो का 5 वर्ष? ते मला नाही. आता जे मी तुम्हाला सांगत आहे की तुम्ही केल्याच्या नंतर मी चांगला अभ्यास केला, मध्यम मार्गातून चालू आणि बोधी प्राप्त केली, तेच तुम्हाला मी सांगत फक्त. मग जसे जसे शब्द बुद्धाच्या मुखातून पडत होते तसं 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 त्याचा विश्वास, चित्ताची शुद्धता पक्का विश्वास. साधी गोष्ट. मग आता तुमच्या सोबत आम्ही इतक्या दिवस राहत आहोत, मग तो तुमच्यामध्ये तो धर्म असला तर ओळख येते की नाही कडे आता हे काही खोटा बोलणारा माणूस नाही, काही जरी झालं तर खोटं बोलत नाहीतर विश्वास राहा. आणि म्हणून खोटं बोलणारा माणूस तो नको सावध, कोणी असो. काय काही तर खोटं बोलण्यामध्ये डिग्रीज केली, सांगायचं कामच नाही. मी तर विचार करतो फायदा काय, लाभ काय. म्हणून त्या राजाला, उपराजाला काही निर्माण झालं, शंका. मी त्या माणसाला थांबा म्हटलं आणि राजाचा पाऊस पडायला लागला, मी तिथेच थांबलो. तर त्यांनी ते मी देऊ शकत, तुमची काही इच्छा नव्हती बाबा तशी, तुम्ही काही त्याला खोटं बोलले नाही. थांबा म्हणजे पाऊस आला तिथं थांबले तुम्ही, आणि ते निघून गेले असते, ते काय थांबले असते नाही. पण माझ्याकडून त्रास झाला असेल म्हणून त्यांनी उपराजा त्यांनी सांगितलं असं करा. तुम्ही मी जे काही शिलाचं पालन केलं, मी काही देऊ शकत नाही, माझी संधी आहे. तुम्ही असं